आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। पहिलीपासून त्रिभाषा सूत्र मराठी इंग्रजीसह तिसरी भाषा अनिवार्य, राज्य शासनाकडून शासन निर्णय जारी। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार। हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी हवे। महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला ठणकावलं। सरकारला 2 पत्र लिहिल्यानंतर आता हिंदी सक्ती विरोधात मनसे राज्यभरातील मुख्याध्यापकांना पत्र देणार, राज ठाकरेंची माहिती। राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईत हिंदी सक्ती विरोधात मनसेचं खळलखट्याक आंदोलन। मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हिंदी भाषेचं पुस्तक जाळून सरकारचा निषेध नोंदवला। देशभरातील शाळांमध्ये 3 भाषा शिकण्याचं केंद्र सरकारचं सूत्र, त्यामुळे महाराष्ट्राला ते टाळता येणार नाही। त्रिसूत्री अभ्यासक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र शासनाला पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याची आवश्यकता नाही, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांची माहिती। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात हिंदी सक्तीबाबत मार्गदर्शक सूचना नसल्याचीही माहिती। इच्छुक विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 5वी पर्यंत हिंदी तसंच इतर भाषा शिकवण्याचा निर्णय। 20हून अधिक विद्यार्थी तिसरी भाषा शिकण्यास इच्छुक असतील तर तशी व्यवस्था करणार, शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन मागील 8 महिन्यांपासून थकीत, याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल। स्वस्त धान्य दुकानदार संघाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। गावागावात स्वयंचलित हवामान केंद्राची होणार उभारणी, महावेद प्रकल्पाला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। दिंड्या थांबवल्या आणि वारकरी काही काळासाठी आक्रमक झाले होते। आतमध्ये पूजा सुरू असल्यानं वारकऱ्यांना आत जाऊ दिलं नाही, त्यामुळे वारकऱ्यांचा काही काळ संताप या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। तेव्हा मानाच्या दिंड्या या दाखल होत असतात आणि याच दिंड्या थांबवल्यानं आता वारकरी काही काळ आक्रमक झाले होते। अपडेट जाणून घ्या, शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे। शिवानी, काय नेमका प्रकार घडलेला आहे, आताची परिस्थिती काय? आज प्रस्थान सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूजा आणि बाकी सगळ्या प्रक्रिया करत होते, मात्र त्याच्या आधीच सुरक्षेच्या दृष्टीनं सगळा ताफा तिथे असल्यामुळं या सगळ्या दिंड्या थांबवण्यात आल्या होत्या। मात्र आपली पूजाला काही वेळ विलंब झाल्याचं असं त्या सगळ्या वारकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला आता आतमध्ये सोडा असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। साधारण सगळ्याच वारकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर व्हिज्युअल्स मध्ये बघितलं तर लाखो वारकरी या सगळ्या याच्या व्हिज्युअल्स मध्ये दिसत आहेत आणि हे सगळे वारकरी एकत्र येऊन पोलीस आणि बाकीचे प्रशासन आहे, जे सुरक्षा रक्षक आहे, त्यांच्याची हुज्जत देखील घालताना दिसत आहे। एवढंच नाही तर आता आतमध्ये फडणवीस आहे आणि बाहेर सुरक्षे खात्यात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वारकरी या सगळ्या याच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दिंड्या थांबवल्यामुळे वारकरी काही काळ आक्रमक झालेले होते। आतमध्ये पूजा सुरू होती, त्यामुळे या दिंड्या थांबवण्यात आलेल्या होत्या आणि याबाबतच वारकऱ्यांनी तीव्र अशी आपली नाराजी व्यक्त केलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचं पूजन सुरू होतं। इतरही जे काही औपचारिक गोष्टी करायच्या असतात त्या देखील आतमध्ये सुरू असल्यानं या दिंड्या ज्या आहेत, मानाच्या दिंड्या दाखल होत असतात, त्या दिंड्यांना थांबवण्यात आलं होतं आणि त्यामुळेच ही काहीशी नाराजी वारकऱ्यांची पाहायला मिळाली। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। जूनच्या पहिल्या 15 दिवसात नोंदवलेली पावसाची तूट भरून पंधरवड्यात भरून निघणार। जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा खादी हवामान अभ्यासकांचा अंदाज। रॅगिंग विरोधी यंत्रणा वाढवण्याचे यूजीसीचे महाविद्यालयांना निर्देश। रॅगिंग विरोधात नियमावलीच्या अंमलबजावणीकडे देशातील 89 शैक्षणिक संस्थांनी दुर्लक्ष केल्याचं समोर। रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल। वेटिंग लिस्टवर आता 25% मर्यादा। रेल्वे प्रशासनाकडून अलीकडेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी 1 जुलैपासून आधार नंबर अपडेट करणं अनिवार्य। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. मुंबईतील मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला ईडीचं दुसरं समन्स. याआधी ईडीकडून डिनो मोरियाची 4.5 तास चौकशी. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली. पश्चिम रेल्वेवर 2.5 लाख रुपये दंडाची वसुली. मुंबईत मेट्रो 1च्या 8 फेऱ्या वाढवल्या. दिवसाला आता 444 ऐवजी 452 फेऱ्या. संध्याकाळच्या वेळेत मेट्रो गाड्यांमध्ये प्रवाशांमध्ये होणारी गर्दी पाहता मोठा निर्णय. मुंबईमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप. पालिकेच्या अर्धवट कामामुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा ताप. मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो. गेल्या 2 दिवसातील सततच्या मुसळधार पावसामुळे तलाव भरला. वसई विरार शहरात काल रात्रभर पावसाच्या जोरदार सरी. शहराच्या अनेक सखल भागात मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकाजवळ अलर्ट मोटरमननं वाचवले एका व्यक्तीचे प्राण. स्थानकाजवळ एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशानं रुळांवर झोपला होता. यावेळी सतर्क मोटरमननं गाडी थांबवली. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एका गटारावर लावलेल्या जाळीत महिलेचा पाय अडकला. महिलेचा पाय थोडक्यात बचावला असला तरी पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भाताणे बोगद्यामध्ये पोलिसांच्या 2 गाड्यांचा भीषण अपघात. कैद्यांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांची बोगद्यात जोरदार धडक. जखमींवर कामोठ्यातल्या रुग्णालयात उपचार. भिवंडी कल्याण मार्गावर कंटेनर उलटल्यानं अपघात. चालकाचा जागीच मृत्यू. अपघातामुळे भिवंडी कल्याण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. पालघरच्या बोईसर एमआयडीसी परिसरात एका टँकरला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा